श्री स्वामी समर्थ. नमस्कार वृश्चिक राशींच्या जातकांनो, आता अत्यंत सावध होण्याची वेळ आली आहे. कारण येत्या 9 मे पासून तर ते 16 मे पर्यंत तुमच्या आयुष्यात एक असा भयानक आणि अनाकलनीय खेळ सुरू होणार आहे, ज्याचा विचार जरी केला तरी तुमच्या अंगावर थरकाप उडल्याशिवाय राहणार नाही. 9 तारखेची ती भयानक कालरात्र आणि 16 मे रोजी येणारी अमावस्या हा केवळ कॅलेंडरमधील तारखांचा योगायोग नसून तुमच्या राशीवर ओढवलेले एक असे संकट आहे, जे गेल्या 100 वर्षात कधीही पाहिलं गेलं नाही. तुमच्याच घरात तुमच्या पाठीमागे नक्की काय कारस्थान शिजत आहे, कोणती अदृश्य नकारात्मक शक्ती तुमच्या सुखी आयुष्याचा ताबा घेण्याचा अघोरी प्रयत्न करत आहे, हे जाणून घेणे तुमच्यासाठी जीवन मरणाचा प्रश्न ठरू शकतो. जर तुम्ही या 8 दिवसांच्या कालावधीत एक छोटीशी चूक जरी केली तर तुमच्या राशीचा स्वामी मंगळ आणि कर्मफळदाता शनिदेव यांच्या कोपापासून तुम्हाला वाचवणं त्रिलोकात कुणालाही शक्य होणार नाही. या काळात येणारी अपरा एकादशी आणि प्रदोष हे 2 असे टप्पे आहेत, जिथे तुमच्या कर्माचा अत्यंत कठोर आणि सूक्ष्म हिशोब केला जाणार आहे. वृश्चिक राशींच्या लोकांच्या आयुष्यात अचानक उद्भवणारी विनाकारण भांडणे, हातात आलेल्या पैशाची प्रचंड चणचण आणि रात्रीच्या वेळी जाणवणारी अनामिक भीती हे संकेत नेमके काय सांगत आहेत हे ओळखणे तुमच्यासाठी आता अनिवार्य झाले आहे. कारण याकडे दुर्लक्ष केलं तर तुमच्या येणाऱ्या 7 पिढ्यांना गरिबी आणि दुर्दैवाचा सामना करावा लागू शकतो. ही वेळ आता शांत बसण्याची किंवा हात जोडून बसण्याची मुळीच नाही, तर येणाऱ्या संकटाचा इशारा ओळखून सावध होण्याची आहे. सर्वात भयानक वळण तर 16 मेच्या त्या अमावस्याच्या कालरात्री येणार आहे, ज्या दिवशी निसर्ग आणि हे संपूर्ण ब्रह्मांड तुम्हाला स्वतःहून काही विचित्र आणि भयावह इशारे देणार आहे. हा व्हिडिओ केवळ माहिती नसून तुमच्या आयुष्यासाठी एक अभेद्य सुरक्षा कवच आहे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमचे नशीब तुम्हाला साथ देत नाही आहे, तर ही भविष्यवाणी शेवटपर्यंत पहा. कारण यातील रहस्य उघड होताच तुमच्या पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही. नक्की काय घडणार आहे या 8 दिवसात? वृश्चिक राशींच्या लोकांसोबत तुमच्या नशिबाचे बंद दरवाजे उघडणार की विनाशाची घंटा वाजणार, हे जाणून घेण्यासाठी स्वतःला तयार ठेवा. कारण सत्य हे कल्पनेपेक्षाही जास्त भयानक असू शकतं. पण थांबा, वृश्चिक राशींच्या जातकांनो, 9 मे पासून 16 मे पर्यंतचा हा काळ तुमच्यासाठी केवळ संघर्षाचाच नसून तुमच्या भाग्योदयाचे एक महाद्वारसुद्धा ठरणार आहे. 9 तारखेच्या त्या रात्रीपासून ग्रहांची अशी काही दिव्य युती होत आहे, जी गेल्या अनेक दशकात वृश्चिक राशीसाठी घडली नव्हती. जर गेल्या अनेक दिवसांपासून तुमची महत्त्वाची कामे रखडली असतील किंवा नशिबाची साथ मिळत नसेल, तर आत्ता तयार राहा. कारण साक्षात शनिदेव आणि तुमचा राशी स्वामी मंगळ आता तुमच्यावर प्रसन्न होणार आहे. तुमच्या आयुष्यात अचानक येणारी एखादी आनंदाची बातमी आणि घरामध्ये जाणवणारी एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा हा स्पष्ट संकेत आहे की आता तुमच्या संघर्षाचे काळे दिवस संपून सुवर्ण काळाची पहाट होणार आहे. 13 मेची ती पावन अपरा एकादशी आणि 14 मेचा प्रदोष काळ तुमच्यासाठी साक्षात धनवर्षाचा महायोग घेऊन येत आहे. या काळात तुम्हाला अशा अनपेक्षित मार्गाने पैसा प्राप्त होईल, ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. तुमच्या कार्यक्षेत्रात तुमची प्रतिष्ठा अचानक वाढेल आणि तुमचे कट्टर विरोधकही तुमच्यासमोर नतमस्तक होतील. जर तुम्हाला या दिवसात अचानक स्वप्नात पांढरा हत्ती, वाहते स्वच्छ पाणी किंवा एखादे प्राचीन मंदिर दिसले, तर समजून जा की कुबेराचा खजिना आता तुमच्या घराचा पत्ता शोधत येत आहे. हा काळ तुमच्या कर्माचे गोड फळ देण्याचा असून ज्यांनी तुम्हाला आजवर कमी लेखले, तुमची थट्टा केली, त्यांना तुमची प्रगती पाहून आश्चर्याचा मोठा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. वृश्चिक राशींच्या जातकांनो, या संपूर्ण आठवड्याचा सर्वोच्च बिंदू 16 मेच्या त्या विशेष अमावस्याला गाठला जाईल, जी तुमच्या आयुष्यातील सर्व नकारात्मकता, करणी बाधा आणि अडथळे कायमचे मुळासकट मिटवून टाकेल. या रात्री एक असा दिव्य चमत्कार घडणार आहे, जो तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करण्याची प्रचंड ताकद देईल. तुमच्या नशिबाचे बंद कुलूप उघडण्यासाठी तुम्हाला जो एक छोटासा उपाय करायचा आहे, तो म्हणजे रोज संध्याकाळी ईशान्य कोपऱ्यात गाईच्या तुपाचा दिवा लावून ओम अंगारकाय नमः या मंत्राचा जप करणे.
लक्षात ठेवा, तुमच्या राशीत सध्या मंगळ आणि राहूचा जो प्रभाव आहे तो सुरुवातीला मानसिक दडपण आणू शकतो, पण हिरा जसा पैलू पाडल्याशिवाय चमकत नाही तशीच तुमची अवस्था सध्या आहे. सूर्य आणि बुध याच्या युतीमुळे तुमच्या बुद्धीचा आणि धैर्याचा विजय निश्चित आहे. ग्रहांचे हे तांडव तुमच्यासाठी विनाशाचे नाही तर नवनिर्माणाचे महान संकेत देत आहे. या 7 दिवसात तुम्हाला निसर्गाकडून काही विशेष संकेत मिळतील, जसे की अचानक मांजरीचे भांडण दिसणे, ज्याचा अर्थ तुमच्या राशीतील नकारात्मक ऊर्जा नष्ट होत आहे असा होतो, किंवा रात्रीच्या वेळी घुबडाचा आवाज ऐकू येणे, जे साक्षात लक्ष्मीच्या आगमनाचे आणि काळभैरवाच्या रक्षणाचे प्रतीक आहे. त्यामुळे मनात अजिबात भीती न बाळगता आपल्या कुलदेवतेवर अढळ श्रद्धा ठेवा आणि कमेंटमध्ये जय कुलदेवी माता लिहायला विसरू नका, कारण हे ब्रह्मांड आता तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. आता या सगळ्या ग्रहयोगाच्या पार्श्वभूमीवर एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे, ती म्हणजे या काळात तुमच्या स्वप्नांचीही एक वेगळीच भाषा असेल. जर रात्री झोपताना तुम्हाला अचानक कुठल्याशा अनोळखी आवाजाने जाग आली किंवा मनात एक अस्वस्थ विचारांची लाट आली, तर समजून जा की ग्रहदेवता तुम्हाला थेट सांगत आहेत की आता जागं व्हा, कारण तुमच्या नशिबाची चाबी तुमच्याच हातात आहे. या 8 दिवसात जे वृश्चिक राशीचे जातक सकाळी लवकर उठून सूर्य नमस्कार घालतील आणि मनोभावे आपल्या इष्टदेवतेचे नाव घेतील, त्यांच्या आयुष्यात येणारा बदल इतका जबरदस्त असेल की आजूबाजूचे लोक थक्क होऊन पाहत राहतील. विशेषतः ज्यांच्या घरात गेल्या काही महिन्यांपासून आर्थिक तणाव आहे, नोकरी किंवा व्यवसायात अडचणी येत आहेत, त्यांच्यासाठी 13 मे ते 16 मे हा काळ एखाद्या सुवर्ण संधीसारखा आहे. कारण या काळात बृहस्पती आणि शुक्राची विशेष कृपादृष्टी वृश्चिक राशीवर राहणार आहे. तुमच्या कुटुंबातील एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीचा आशीर्वाद या काळात तुमच्यासाठी कवच कुंडलासारखा काम करेल. म्हणून घरातील आई वडील किंवा आजी आजोबा यांच्या पाया पाडायला विसरू नका. या काळात तुमच्या मनात जे एखादे महत्त्वाचे निर्णय रखडलेले आहेत, मग ते घराशी संबंधित असोत, व्यवसायाशी संबंधित असोत किंवा लग्नाशी संबंधित असोत, त्या प्रत्येक बाबतीत एक नवीन आणि सकारात्मक वळण येणार आहे, ज्याची तुम्ही वाट पाहत होता. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, या आठवड्यात शक्य असल्यास एखाद्या शिव मंदिरात जाऊन रुद्राभिषेक करा किंवा हनुमानाला सिंदूर अर्पण करा, कारण या दोन्ही उपायांनी तुमच्या राशीतील मंगळाची तीव्रता कमी होऊन सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वेगाने वाढेल. वृश्चिक राशींच्या ज्या जातकांनी गेल्या काही काळात खूप त्रास सहन केला आहे, अश्रू गिळले आहेत, एकट्याने लढत राहिले आहेत, त्यांच्यासाठी हे ग्रहयोग एक दैवी न्यायाचे प्रतीक आहेत. कारण ईश्वर नेहमी उशिरा येतो पण न्याय नक्की करतो. हा काळ तुमच्या आयुष्यात एक नवा अध्याय सुरू करणार आहे, जिथे तुमचा आत्मविश्वास, तुमची मेहनत आणि तुमची श्रद्धा या तिन्ही गोष्टी एकत्र येऊन एक अभूतपूर्व यशाची इमारत उभी करतील. म्हणून या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या वृश्चिक राशींच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, कारण ही माहिती प्रत्येक वृश्चिक राशींच्या व्यक्तीपर्यंत पोहोचणे अत्यंत आवश्यक आहे. जय स्वामी समर्थ.